हॅलो स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 1.5चे लास्ट 2 क्वेश्चन्स बघायचे. सी क्वेश्चन फिफ्थ. इन फिफ्थ क्वेश्चन, listen this question. 2 types of boxes A and B types are placed in a truck having capacity 10 tons. बघा, A हा एक बॉक्सचा टाईप आहे, बी दुसरा टाईप आहे. ते एका ट्रकमध्ये लोड केलेले आहेत. त्या ट्रकची कपॅसिटी आहे 10 टन्स. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए and 100 boxes of type B are loaded in truck, it weighs 10 tons. म्हणजे ट्रकची कपॅसिटी फुल होते. बघा, हे दोन्ही बॉक्सेस जर ट्रकमध्ये ठेवले तर ट्रकची कपॅसिटी काय होते? फुल होते. ही फर्स्ट कंडिशन. तेवढी आधी आपण बघूया. बघा, ए टाईपचा एक बॉक्स आहे, बी टाईपचा एक बॉक्स आहे. हे दोन्ही बॉक्सेस, आता ए टाईपचं वेट काय कन्सिडर करते? बघा, मी काहीतरी असेल एक्स के जी कन्सिडर करूया. बी टाईपच्या एका बॉक्सचं वेट कन्सिडर करूया वाय के जी, एका बॉक्सचं. ओके, आता ए टाईपचे किती बॉक्सेस घातलेत? बघा, इथं आहेत 150. म्हणजे टोटल वेट किती झालं? ए टाईपच्या बॉक्सचं 150x. बी टाईपचे बॉक्स किती आहेत? बघा, वाय के चे आहेत, एकाचं वेट. असे किती घातलेत बी टाईपचे? 100. म्हणजे टोटल वेट किती झालं? 100y. दोन्ही मिळून जर लोड केले तर कपॅसिटी होते 10 टन्स. आता हे बघा, हे इकडचं आपलं के जी कन्सिडर केलं आणि इकडं टन आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा काय करा, हे टन, 1 टन म्हणजे कन्वर्जन करून घ्या 1000 kg. ठीक आहे, म्हणजे इथं 10 टन्स आहेत, याला तुम्हाला 1000नी मल्टिप्लाय करायला लागेल. पहिलं इक्वेशन काय येईल? बघा, 150x प्लस 100y इज इक्वल टू 10ला 1000नी मल्टिप्लाय करा म्हणजे किती? 10,000. हे फर्स्ट इक्वेशन होईल. जरा रिड्यूस करूया. बघा, पहिल्यांदा इथं हे 1 0 कट करूया. 1 0 कट करणे म्हणजे डिवायडिंग बाय 10. 10नी मी डिवाइड केलं, डिवायडिंग बाय 10. 10नी आपण डिवाइड केलं. किती राहिले? बघा, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. आता अजून कशानं रिड्यूस होते? बघा, 5 होते. 5 रिड्यूस करा, डिवाइड बाय 5. इथं येणार 5 3 जा 15, इथं 5 2 जा 10, इथं 5 रिड्यूस करा, हिअर 5 2 जा 10 0 0. आता ॲक्च्युअली हे तुम्हाला मी एक हिंट म्हणून सहज सांगत गेले. डिवाइड बाय 5 नंतर कसं डिवाइड केलं? माय डिवाइड बाय इथं 5 केलं, इथं 10 केलं. म्हणजे टोटल मिळून मी कशानं डिवाइड केलं? 50. म्हणजे हे जे इक्वेशन होतं इथं तयार झालेलं, या इक्वेशनला मी 50 डिवाइड केलं ॲक्च्युली. पण स्टेप वाईज सांगत गेल्यामुळे एकदा 10 आणि एकदा 5 असं सांगितलं. हे फर्स्ट इक्वेशन मिळालं. बघा, इथं आहे बघा फर्स्ट इक्वेशन, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. ओके, आता सेकंड कंडिशन काय आहे? बघा, सेकंड कंडिशनकडे जाऊया. काय सेकंड कंडिशन? बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए. दुसऱ्या कंडिशनमध्ये टाईप एचे बॉक्सेस किती घेतले होते? 260. म्हणजे इथं येणार आहे 260x. बी काय केले? बघा, नाही घेतलेलं. बघा, ए लोडेड इन ट्रक, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. म्हणजे तरीसुद्धा अजून टाईप बीचे 40 बॉक्सेस बसले असते ट्रक फुल होण्यासाठी. म्हणजे 40x जर अजून घातले असते, 40y, तर वेट किती झालं असतं? 10 टन्स म्हणजे 10,000 kg. लक्षात आले का? बघा, दुसरी कंडिशन काय सांगितलं? ए टाईपचे 260 बॉक्सेस म्हणजे 260x घातले तर थोडासा ट्रक रिकामा राहतोय. त्यामध्ये कपॅसिटी किती? तर बी टाईपचे 40 बॉक्सेस अजून घालता आले असते, अकोमोडेट करता आले असते आणि मग ट्रक फुल्ली लोडेड झाले असता. इथंही तेच करा. पहिल्यांदा 0 कॅन्सल करा आणि नंतर 2 डिवाइड होते. बघा, म्हणजे टोटल डिवायडिंग बाय 20 आपण डिवाइड केलं तर कसं होईल? इथं होईल 13x प्लस इथं 2 कराले मी आता 0 कॅन्सल करून 2y इज इक्वल टू, इथं पण 2नी डिवाइड करा. 1 0 ऑलरेडी कट केलेला आहे. इथे येते 2 5 10 0 0. हे झालं सेकंड इक्वेशन.
इथं फर्स्ट इक्वेशन आहे बघा, हे 3x + 2y 200 आणि हे सेकंड इक्वेशन. आता हे फर्स्ट इक्वेशन मी इथं लिहिते 3x + 2y = 200. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायला काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. सबस्ट्रॅक्शन करा, मायनस मायनस मायनस, हे प्लस प्लस कॅन्सल होईल. 13 - 3 म्हणजे किती येणार आहे, 10x = 500 - 200 किती येते बघा, 300. म्हणजे x = किती येते, 30. एक 0 कट करूया. एक्सची व्हॅल्यू 30 आपण सबस्टिट्यूट करू. बघा इथं कॅल्क्युलेशन दाखवते. आता एक्सची व्हॅल्यू किती आली होती, 30. ती 30 कुठल्या पण एका इक्वेशनमध्ये आणि फर्स्टमध्ये सबस्टिट्यूट केली. इथं करून दाखवते यावर. तर 3x ची व्हॅल्यू 30 + 2y = 200. हे सॉल्व करूया. इधर 3 3 जा 90 + 2y = 200. पहिल्यांदा हे 90 मायनस करा. 2y = 200 - 90. देअरफॉर 2y = 200 मधून 90 मायनस करा, किती येईल बघा, 110. y = 110 ला कितीने डिवाइड करणार आता, 2नी. म्हणजे y = वी हॅव 55. बघा x किती आलं होतं, x = 30 आणि y = नाव 55. x आपण काय कन्सिडर केलं होतं बघा, वेट ऑफ टाईप ए बॉक्स. ए टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट किती येणार आहे, 30 kg. आणि बी टाईपचा बॉक्स आहे त्याचं वेट आहे 55 kg. ठीक आहे. नाव कम टू लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. काय क्वेश्चन आहे बघा, आउट ऑफ 1900 म्हणजे 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस आणि सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. बघा काही डिस्टन्स तो बसने गेला आहे, काही डिस्टन्स तो एरोप्लेनने गेला आहे. समजा बसनी तो x किलोमीटर गेला आहे असं समजूया, आणि एरोप्लेननी y किलोमीटर गेला आहे असं समजूया. टोटल डिस्टन्स किती सांगितलं आहे बघा, 1900. म्हणजे एवढं डिस्टन्स होतं इथून इथं. त्यातलं समजा तो, एक मिनिट बघा, एवढं डिस्टन्स होतं समजा हे 1900. तर यातलं थोडं डिस्टन्स बसनी, उरलेलं डिस्टन्स एरोप्लेननी. म्हणजे हे बसनी आणि हे एरोप्लेननी. बसनी आपण काय कन्सिडर केलं समजा x किलोमीटर, एरोप्लेननी y कन्सिडर केलं होतं. मग टोटल डिस्टन्स किती झालं, 1900. हे टोटल डिस्टन्स त्यानं कव्हर केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन आपल्याला मिळाली, फर्स्ट इक्वेशन मिळालं, x + y = 1900. आता नंतर काय सांगितलंय बघा, नेक्स्ट लाईन, बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 km/h. आता बसचं स्पीड काय आहे, 60 km/h. अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 km/h. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. बघा टायमिंग दिले, फॉर्म्युला माहिती आहे, टाईम = डिस्टन्स अपॉन स्पीड. आपण काय कन्सिडर केले बघा, बसनी तो किती डिस्टन्स गेला आहे, x, आणि एरोप्लेननी किती गेला आहे, y. मग बसला त्याला टायमिंग किती लागला बघा, बसचं डिस्टन्स किती आहे, x. बसचं स्पीड दिले बघा किती आहे, 60, प्लस एरोप्लेननी किती गेला आहे, y डिस्टन्स गेला आहे. एरोप्लेनचं स्पीड आहे 700. हा टोटल टाईम त्याला किती लागलेला आहे पूर्ण जर्नी कंप्लीट करायला, तर 5 hours. म्हणजे = 5. बघा हे सेकंड इक्वेशन, सेकंड कंडिशन झाली. आता हे दोन इक्वेशन सॉल्व केले तर आन्सर मिळणार आहे. ॲक्च्युली तुम्ही म्हणजे इथं हे कन्सिडर करण्यापेक्षा x आणि y, टाईम जरी कन्सिडर केलं असतं x आणि y, तरीसुद्धा हे सम सॉल्व करता येते. मी फक्त आता इथं सोल्युशन जे आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. या सोल्युशनमध्ये त्यांनी डिस्टन्स कन्सिडर केले, x आणि y हे फर्स्ट आपलं. आणि आता मी जे सांगितलं हे x/60 + y/700 = y.
फाय. आता हे थोडं कॅल्क्युलेशन तेवढं बघा नीट. x/60 प्लस y/700 इज इक्वल टू 5. हे कॅल्क्युलेशन तेवढं करूया. पहिल्यांदा इथं क्रॉस बेस काय येईल बघा. 700x प्लस 60y अपॉन 60 इंटू 700 किती येते बघा 42,000 इज इक्वल टू 5. देअरफॉर 700x प्लस 60y इज इक्वल टू हे 42 इकडं मल्टिप्लाय करा. देअरफॉर 700x प्लस 60y इज इक्वल टू इथं 5ने मल्टिप्लाय केलं. मग आता बघा 5ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा म्हणजे आता इथं स्टेप कशी सांगितली बघा ही या स्टेपप्रमाणे जाऊया आपण. म्हणजे ॲक्च्युली मी इथं मल्टिप्लिकेशन करणार होते. तुमचं कन्फ्युजन नको. इथं हे 5 कुठे गेले खाली तसेच ठेवलेत. मग कुठं मल्टिप्लाय केलं आहे असं तुम्हाला वाटायला नको. बघा या इक्वेशनला त्यांनी काय केले बघा डिवाइड केलेलं आहे. कसं डिवाइड केलं आहे बघा. आधी 1 कट करणे मग अशी मी सांगितलं म्हणजे डिवाइड बाय 10. 10 आधी डिवाइड केलं. इवन नंबर्स राहिलेत म्हणजे मग 2ने डिवाइड. म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनला त्यांनी काय केलेलं आहे 20ने डिवाइड केलं. मग 20ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येईल बघा. इथं 20ने डिवाइड करा 70ला 2ने डिवाइड होईल आता कारण ऑलरेडी 0 कॅन्सल झाला आहे. 35x इथं 2ने डिवाइड करा 3y. हे 5 तसंच ठेवूया. इथं ठेवलं आहे म्हणून कन्फ्युजन नको तुमचं. इंटू आता इथं 2ने डिवाइड करा 42ला 21 0 0. आता इथं 5ने मल्टिप्लाय करा. हे 35x प्लस 3y इज इक्वल टू 105 आणि हे 00. हे झालं सेकंड इक्वेशन. जरा फर्स्ट इक्वेशन काय होतं बघा. इथं बघा हे फर्स्ट इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 1900 होतं. त्यांनी सबस्टिट्यूशन मेथडनी इथं सॉल्व केलेलं आहे बघा. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड काय y इज इक्वल टू 1900 मायनस x. मग 1900 मायनस x ही व्हॅल्यू आता कुठं सबस्टिट्यूट करायचे 1 मध्ये. म्हणजे ह्या वायच्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं आहे 1900 मायनस एक्स. ओके सबस्टिट्यूशन आता इथे तुम्हाला डायरेक्ट दाखवते. बघा कसं सबस्टिट्यूट केलेलं आहे. इथं हे 35x 3 वायच्या प्लेसमध्ये सबस्टिट्यूट केलं 1900 मायनस एक्स आणि हे ॲज इट इज. 3ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 5700 इथं मायनस 3x आणि हे आता 5700 इकडं मायनस होईल. 10,500 मायनस दिस म्हणजे किती येईल सबस्ट्रॅक्शन 4800. हे इकडं 35 आहे. हे 35 होतं. आता हे जे मायनस 3x आहे ना म्हणजे इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. 35x मायनस 3x किती येणार आहे 32x. इथं मिस्टेक आहे बघा. हे 32x डिवाइड करा x वी हॅव 150. म्हणजे क्वेश्चन असा होता की विशालनं बसनं किती डिस्टन्स गेला. आपण बसनं तो किती डिस्टन्स गेला तेच x कन्सिडर केलं होतं. म्हणजे इथं काय येणार आहे बसनं कवर केलेलं डिस्टन्स म्हणजे 150. ओके 150 किलोमीटर. एरोप्लेनचं विचारलं असतं तर y कॅल्क्युलेट करता आलं असतं. कुठल्याही इक्वेशनमध्ये शक्यतो फर्स्ट इझी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करता आलं असतं. ठीक आहे. ओके थँक्यू.